मत्थय शुभवर्तमान याचा 11वा अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये 30 वचन लिहून आहे. पहिल्या वचनमध्ये येशू ख्रिस्त गलील प्रांतामध्ये सेवेसाठी जाणे. 4व्या वेळमध्ये येशू ख्रिस्ताचा गलील प्रांतामध्ये जाणे. 2 आणि 3 वचनमध्ये येशू ख्रिस्ताकडं योहान बाप्तिस्मा देणारा आपल्या शिष्यांना पाठवणं माहिती करासाठी. 4 वचनपासून ते 6 वचनपर्यंत येशू ख्रिस्त शब्दाच्या द्वारा उत्तर न देता क्रियाचे द्वारा उत्तर देणे योहान बाप्तिस्माचे शिष्यांना. 7 वचनपासून ते 17 वचनपर्यंत येशू ख्रिस्त यूहन्ना बाप्तिस्मा देणारे विषयी साक्षी देणे. 16 वचनपासून ते 19 वचनपर्यंत अविश्वास करणारे लोकांना चेतावणी देणे येशू ख्रिस्ताच्या द्वारा. 20 वचनपासून ते 24 वचनपर्यंत अविश्वासी नगराविषयी येशू ख्रिस्ताचे बोलणे आणि त्या लोकांचे न्याय करणे. 25 वचनपासून ते 27 वचनपर्यंत देवानं त्याच्या शिष्यावर सत्य प्रगट केले त्याविषयी त्याचे आनंद करणे. 28 वचनपासून तर 30 वचनपर्यंत त्या लोकांना आव्हान करणे आणि व्यक्तिगत कार्य त्यांच्यावर प्रगट करणे. या रीतीनं आपण 11वा अध्यायाचे विवरण बघून राहिले. 11वा अध्यायाचे ध्यान करू. मग असे झाले की येशू आपल्या 12 शिष्य नियम सांगणे समाप्त केले वर तो त्यांच्या नगरात शिकवण्यास व उपदेश करव्यास गेला. गलील प्रांतामध्ये तो शिकवासाठी आणि उपदेश करासाठी गेले. लुका शुभवर्तमान याचा 19 अध्याय सांगतो का हारोरेला नाश होण्यावाल्यांना येशू ख्रिस्त वाचवण्यासाठी आले. येशू ख्रिस्त या जगामध्ये शैतानाचे कार्य प्रगट करासाठी आले. मार्क याचा 10वा अध्याय 45 वचनमध्ये कारण मनुष्याचे पुत्र सेवा घेण्यासाठी नाही तर सेवा करव्यास वा बहुतांच्या खंडगीस्तव आपला जीव घ्यावस आला. येशू ख्रिस्त प्रभूला त्याचे भाऊ यहुदी असलेले त्यांच्या मधामध्ये पाठवण्यात आले आणि त्या लोकांमध्ये त्यानं शुभवार्ता सांगितले. येशू ख्रिस्त गोत्राच्या अनुसार तो यहुदीमधून आले आणि तो यहुदीमधून आल्यानंतर तो एक उपदेशक होता. साधारण रीतीनं फरसी, शास्त्री, सदुकी हे लोक उपदेशक होते. त्या काळामध्ये ते लोक आपल्या धर्माविषयी आपल्या विश्वासविषयी प्रकटन करत होते. येशू ख्रिस्त फरसी, सदुकी, शास्त्री सारखे नव्हते. यासाठीच त्या लोकांमध्ये आणि येशू ख्रिस्तामध्ये मतभेद झाले. येशू ख्रिस्त मोठ्यानं सेवा आरंभ करताच तो म्हणाला, स्वर्गाचा राज्य जेवढा आहे पश्चाताप करा असे त्यांना प्रकटन केले. याजक असलेला जकरिया आणि एलिझाबेथच्या द्वारा यूहन्ना बाप्तिस्मा देणाऱ्याचा जन्म झाला आणि तो अरण्यामध्ये जाऊन पश्चाताप करा याचा प्रचार केले.
त्या काळातले असलेले लोक अरण्यामध्ये जाऊन पश्चाताप केले आणि बाप्तिस्मा घेतले. योहान बाप्तिस्मा देणारा त्याला पकडल्यानंतर बंदीगृहात टाकल्यानंतर लगेच येशू ख्रिस्तानं सेवाला मोठ्या रीतीनं प्रारंभ केले. ही मोठी सेवा प्रकटन करायची सेवा होती. उपदेशची सेवा. येशू ख्रिस्त फिरत तो उपदेश करत होता. येशू ख्रिस्त 3.5 वर्ष यहुदिया, गलिलिया, सामरिया प्रांत, येरुशलेम, गलील प्रांतामध्ये 3.5 वर्ष त्यानं संचार करत सेवा केली. तो संचार करत उपदेश करताना त्याने अद्भुत कार्य पण केले. त्यानं लोकांना बरे केले. दुष्ट आत्माए त्यांना काढले. तो मोठ्यानं सेवा करताना त्याच्या काळातल्या लोकांना तो चेतावणी दिले का स्वर्गाचं राज्य जवळ आहे. येशू ख्रिस्तानं सेवा करताना आपल्या शिष्याला त्यानं निवडले आणि त्या लोकांना शुभवर्तमान सांगले आणि त्या लोकांना येशू ख्रिस्तानं शिकवले. येशू ख्रिस्तानं निवडलेल्या शिष्याला त्यांना आपले अधिकार दिले आणि त्या लोकांना यहुदिया आणि गलील प्रांतामध्ये सेवेसाठी पाठवले. आज आपण 21वी शताब्दीमध्ये आहे. येशू ख्रिस्त दिलेले उपदेश, येशू ख्रिस्त शिकवलेले शिक्षा, त्यानं आपल्या मंडळीला दिलेली आज्ञा विषय, पश्चाताप विषय, मनपरिवर्तन विषय, तारण विषय, पापांच्या क्षमाविषयी तो उपदेश करताना था जग त्या काळामध्ये येशू ख्रिस्ताचे तिरस्कार केले. वर्तमान वेळी थाच जग येशू ख्रिस्ताला आज पण तिरस्कार करत आहे. कारण का आहे? कारण त्याचे उपदेश स्वर्गाचा उपदेश होते. मृत्यूच्या अगोदर जागरूक राहासाठी सांगायचे उपदेश, भौतिक जीवनाचे अंश विषय नसलेले उपदेश, आत्मिक जीवन आणि सार्वकालिक जीवन विषय असलेले उपदेश होते. यासाठी त्या काळातल्या लोकांना या उपदेशाला ग्रहण नाही केले. त्या काळामध्ये असलेले यहुदी लोक त्याच्या उपदेशाला ग्रहण नाही केले आणि ते लोक जलन ठेवून त्याला समाप्त करायचे प्रयत्न केले. पवित्र शास्त्र फार भिन्न आहे. पवित्र शास्त्र परमेश्वराच्या शब्दाच्या द्वारा लिहिण्यात आले. या ग्रंथाला मनुष्यानं लिहिले पण याचे रचयिता परमेश्वर आहे. या ग्रंथामध्ये मनुष्याचे अक्षर दिसले तर त्याच्या अंतरमध्ये देवाचे उद्देश आपल्याला दिसतो. या वचनवर्त विश्वास करणाऱ्या लोकांमध्ये ते लोक त्याची साक्षी देतो. हाच या जगामध्ये फरक आहे. पवित्र शास्त्र अनेक लोक विश्वास नाही करण्याचे कारण हेच आहे. यासाठी येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्याला आज्ञा देऊन तो उपदेश करासाठी गेला. जगामध्ये असलेले सर्व ख्रिस्ती उपदेश करतो. हा धर्माचा उपदेश नाही आहे. त्या काळामध्ये त्या लोकांना समजून नाही आले आणि या काळामध्ये पण लोकांना समजून नाही येणार.
येशू ख्रिस्ताचे उपदेश धर्मासाठी नव्हते, पश्चाताप विषय होते, पापक्षमा विषय होते आणि नरकाच्या अग्नीपासून वाचवाचे उपदेश होते. या उपदेशामध्ये संसारचा विषय काहीच उपदेश नव्हते. हे आपण माहिती करून घेतले पाहिजे. खरा विश्वासी म्हणजे जन्मापासून असलेला नाही, परंतु ख्रिस्तावरत विश्वास ठेवणाराच खरा विश्वासी आहे. जन्मापासून असलेला ख्रिस्ती लोकांना धर्म याला ओळखतो, सरकार याला ओळखतो, लोक याला ओळखतो, पण स्वर्गाचा राज्य नाही ओळखत. मी या वर्तमानमध्ये उपदेश आणि प्रकटीकरण करून राहिलो या अंशावर तुमच्यासोबत बोलत आहे. येशू ख्रिस्त स्वर्गाच्या राज्याचे प्रकटीकरण करून राहिले. येशू उपदेश देऊन राहिले पश्चाताप करासाठी आणि मन परिवर्तन करासाठी. येशू ख्रिस्त लोक काऊन पश्चाताप केले पाहिजे उपदेश करून राहिले. पापाच्या द्वारा आलेली दुसरी मृत्यू याविषयी येशू ख्रिस्त चेतावणी देऊन राहिले. पापापासून आणि अग्निकुंडपासून मनुष्य स्वतःला वाचवू नाही शकत. देवानं त्या लोकांसाठी मार्ग तयार केले, त्याविषयी तो त्या लोकांना उपदेश प्रगट करून राहिले. तो काऊन आला, तो उपदेश देऊन राहिला. तो का आहे, तो उपदेश करून राहिला. त्याचे शब्द का आहे, तो उपदेश करून राहिला. ख्रिस्त म्हणजे धर्म नाही, हे आपण लक्षात दिले पाहिजे. ख्रिस्त म्हणजे विश्वास, विश्वास म्हणजे या जगाशी संबंध नाही. विश्वास म्हणजे स्वर्गामध्ये असलेले वस्तूविषयी आपले विश्वास ठेवणे. या जगातले असलेल्या लोकांविषयी आणि त्यांच्यासारखे आपण चिंतित आहे, तरी आपल्यापेक्षा दौर्भाग्य कोणी नाही. मृत्यूनंतर जीवन आहे आणि हा विशेष उपदेश येशू ख्रिस्तानं आपल्या काळातल्या लोकांना दिले. दुसऱ्या वचनमध्ये आपण बघू, योहान बंदी शाळेत असताना त्यानं ख्रिस्ताच्या कृत्याविषयी ऐकून आपल्या शिष्यांच्या हाती निरोप पाठवून त्याला विचारले. योहान बंदी शाळेमध्ये असताना त्याला एक समाचार मिळाले ख्रिस्ताविषयी आणि तो जे कार्य करून राहिले त्याविषयी. जे याव्याचे आहे ते आपणच किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी, असे म्हणून त्यानं आपल्या शिष्यांना येशू ख्रिस्ताकडे पाठवले. योहान येशू ख्रिस्ताला बाप्तिस्मा देणारा हाच आहे आणि हाच येशू ख्रिस्ताला बाप्तिस्मा द्यायचा अगोदर पहा, देवाचे कोकरे येऊन राहिले आणि तो सर्व जगाचे पाप उचलून घेऊन जात आहे, असे प्रकटन त्यानं तिथं केले होते. आणि येशू ख्रिस्त बाप्तिस्मा घेताना मी तुझ्याद्वारा मला बाप्तिस्मा पाहिजे असे म्हणणारा योहान, माझ्या मागे येणारा माझ्यापेक्षा सर्व शक्तिमान आहे आणि मी त्याच्या जुतीचे बांध खोलण्याचे योग्य नाही म्हणून म्हणणारे योहान, आकाशामध्ये वाणी होणे का हा माझा प्रिय पुत्र आहे आणि कबूतर भौतिक रीतीनं पवित्र आत्माच्या द्वारा त्याच्यावर उतरणे. प्रत्यक्षामध्ये बघणारा योहान येशू ख्रिस्त उपदेश करताना, तो कार्य करताना त्याच्या काळामध्ये, आणि तो येथे प्रश्न करत आहे का आम्ही तुझी वाट बघायची का आम्ही अजून दुसऱ्याची वाट आम्हाला बघे लागेल. जे यावाचे ते आपणच किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी,
किती विचार करणारी गोष्टी आहे. योहान बाप्तिस्मा देणारा येशू ख्रिस्ताचे कार्य आणि उपदेश ऐकल्यानंतर एकच कारण आहे, ते हे विचारायचे. येशू ख्रिस्त भौतिक राजाचे लक्षणमध्ये त्याला दिसले नाही. आत्तापर्यंत यहुदी लोक मसीहाला स्वीकार नाही करण्याचे कारण हेच आहे का तो या जगामध्ये राजा होण्यासाठी नाही आले. पण यहुदी लोक वाट बघून राहिले का या जगामध्ये त्याचे राजा होणे आणि त्याचे शासनचे. यासाठी योहान विचारून राहिले का आलेला तूच आहे का नाहीतरी आपण दुसऱ्याची वाट बघे लागेल. त्यानं त्याच्या दैवीय सामर्थ्यवर्त संदेह नाही केले. त्यानं त्याच्या उपदेशवर्त संदेह नाही केले. त्यानं त्याच्या प्रकटीकरणवर्त संदेह नाही केले आणि त्यानं त्याच्या क्रियावर्त संदेह नाही केले. तो मसाया आहे किंवा नाही याचे तो कन्फर्मेशन घेऊन राहिले. कारण येशू ख्रिस्तानं कधीच कुठे तलवार नाही उचलली आणि तो कधीच केव्हा राज्याविषयी नाही बोलले. या जगामध्ये राज्य स्थापित करासाठी त्यानं युद्ध नाही केले. वास्तविकमध्ये तर एक चूक झाली. यूहन्ना बाप्तिस्मा देणारा तो भौतिक रीतीनं विचार करून राहिले. त्याला वचनच्या अनुसार विचार करायला पाहिजे होते. तो सर्व लोकांसारखे विचार करून राहिले. इतर यहुदी त्याला राजासारखे त्या लोकांना विश्वास करत होते. यूहन्ना त्यांच्यासारखाच विश्वास केले, परंतु तो या जगाचा तारणहार करता आहे असं त्यानं नाही विचार केले. येणारा तूच आहे का, म्हणजे तू असे भावनांना बोलून राहिले का इस्रायल लोकांना छुटकारा देणार आणि इस्रायली लोकांचे राज्य स्थापित करणार. यासाठी तुम्ही लक्षात ठेवा, येशू ख्रिस्ताचे पहिलं येणं या जगामध्ये मानवचे पापांपासून त्यांना सुटकारा देणे आणि त्यांचे तारण करणे आणि देवाची योजना पूर्ण करण्यासाठी तो आला. येशूनं त्यांस उत्तर दिले, जे तुम्ही ऐकत वा पाहात ते योहानला जाऊन सांगा. म्हणजे येशू ख्रिस्तानं त्या लोकांसमोर अनेक कार्य केले आणि त्याचे प्रकटीकरण केले. आंधळे पाहतात, म्हणजे ते लोक येशू ख्रिस्तासोबत काही वेळ थांबले होते आणि त्या लोकांना हे सर्व बघले. लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठतात व गरिबांस स्वार्था सांगण्यात येते. शुभवर्तमान का आहे? येशू ख्रिस्त शुभवर्तमान आहे आणि येशूच्या द्वारा स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्याचे मार्ग आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारा पापाची क्षमा मिळतो. येशू ख्रिस्ताच्या द्वारा अग्नी कुंडपासून आपले रक्षण होतो. येशू ख्रिस्ताच्या द्वारा न्यायापासून आपण वाचणार. असे शुभवर्तमान गरीब लोकांस सांगण्यात आले. बघा, इथे येशू ख्रिस्त त्या लोकांना क्रियाचे कार्य दाखवत आपले दैविक अधिकार दाखवून राहिले. माझे शब्द ऐकून विश्वास नाही केले तर माझे कार्याच्या द्वारा तुम्ही विश्वास करा. हे क्रिया आहे का आहे? जन्मच्या लंगड्यांना बरे करणं कोणी नाही करू शकत. कुष्ठी रोगांना कोणी बरे करू नाही शकत. मृत्यूक लोकांना कोणी जिवंत नाही करू शकत. त्यानं आपल्या शब्दाच्या द्वारा लोकांना बरे केले. कुष्ठरोगीला तो म्हटला का माझी इच्छा आहे
का तू शुद्ध होऊन जा. मग असे कार्य मनुष्याच्या द्वारा होते का, साधारण लोकांच्या द्वारा होते काय? जो कोणी माझ्या संबंधाने अडखडत नाही तो धन्य आहे. अविश्वास करणाऱ्या लोकांसाठी तो दगडसारखा आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यासाठी आपण अडखडत नाही पाहिजे. अडकणारा व्यक्ती अविश्वासी आहे. या जगाच्या ईश्वरनं विश्वास नाही करणाऱ्या लोकांना त्यांच्या डोळ्याला अंध करून ठेवले आहे. या जगाच्या ईश्वरनं म्हणजे या जगाच्या शैतानले म्हणले गेले आहे. दुष्ट आत्मा हे म्हणजे येशू ख्रिस्तावर तर लोकांना विश्वास नाही करू देणे. या लोकांचे हेच कार्य असतो. यासाठी अविश्वासी लोकांचे डोळ्याला अंधळे करणे, त्यांच्या आत्मिक डोळ्याला अंधकार करणे, अंधळे करणे. आज हे वचन बोलले तर अनेक लोकांना राग येतो. तुम्ही विश्वास नाही करायचे कारण अविश्वास आहे आणि या जगाच्या ईश्वरनं तुमच्या डोळ्याला आध्यात्मिक रीतीनं आंधळे केले आहे. असे म्हणले तर किती लोकांना राग येतो विचार करा तुम्ही. शैताननं आम्हाला पकडले का म्हणून ते लोक झगडा करायला येतो. हे आत्मिक विषय आहे. विश्वास करणारा व्यक्तीचे आध्यात्मिक रीतीनं डोळे उघडतो आणि तो देवाला माहीत करून घेतो. हे पवित्र आत्माच्या द्वारा एका व्यक्तीचे डोळे उघडणे आणि तो देवाला माहीत करणे हे देवाच्या द्वारा होतो. दुसरे लोक याला माहिती नाही करू शकत. यासाठी योहानला येशू ख्रिस्त शब्दाच्या द्वारा उत्तर नाही देत आहे, परंतु तो आपल्या कार्याच्या द्वारा देत आहे आणि हे कार्य फक्त देवच करू शकतो. मृत्यू लोकांना फक्त देवच जिवंत करू शकतो. कुष्ठी रोगांना फक्त देवच बरे करू शकतो. जन्मपासून असलेल्या आंधळ्यांना डोळा फक्त देवच देऊ शकतो. जन्मपासून असलेला बहिऱ्यांना कान फक्त देवच देऊ शकतो. आणि त्याच देवानं मला पाठवलेले आहे आणि तू हे माहीत करून घे. आणि हे मानवाच्या द्वारा झालेले अनुभव नाही, हे तू माहिती करून घे. अजून एक महत्त्वपूर्ण सूचना गरीब लोकांस शुभवर्तमान सांगण्यात येतो. समाजामध्ये ज्या लोकांचे निर्लक्षण झाले त्या लोकांना पापाच्या क्षमाविषयी, देवाच्या धर्माविषयी, देवाच्या तारणविषयी, सार्वकालिक जीवनविषयी त्या लोकांना उपदेश करत आहे. त्या काळामध्ये धनी लोकांना सांगण्यात आले आणि गरीब लोकांना निर्लक्षण करण्यात आले. यासाठी गरीब लोकांना आठवण करण्यात आले. माझ्याविषयी ठोकर नका खावा. या जगामध्ये आज पुष्कळ लोक येशूविषयी ठोकर खाऊन राहिले. येशू ख्रिस्ताच्या दैविक गोष्टीला घेऊन त्याचे विरोध करतात. येशू ख्रिस्ताचा विरोध न करणारा वचन त्याला धन्य म्हणतो. ते जात असता येशू लोकसमुदायाबरोबर योहानला उल्लेखून बोलू लागला. तुम्ही काय पाहाव्यास रानात गेले होता?
वनियांना हालवलेले बोराकाई, तर मग काय पाहायस गेले होता. माऊ वस्त्र त्याले लावलेले मनुष्याला काय, पहा माऊ वस्त्रे लावणारे राजगृह असतात. तर मग का गेले होते. संदेष्टाच्या पाहुण्यास काय, मी तुम्हास सांगतो, हो संदेष्टाहून जो श्रेष्ठ त्याला. अरण्यामध्ये तुम्ही का बघासाठी गेले. अरण्यामधून एक शब्द ऐकण्यात येत आहे. त्या शब्दाला ऐकून अरण्याकडे लोक आकर्षित होऊन धावू लागले. काय बघासाठी तुम्ही गेले. तुम्ही संदेशला बघासाठी गेले. संदेशपेक्षा तो मोठे आहे. संतचे वस्त्र घालणारे राजगृहेमध्ये असतो. राजगृहेमध्ये राहणारे राजापेक्षा तो मोठे आहे. आणि आलेले संदेष्ट या संदेष्टामधून तो मोठे आहे. मी सांगतो तो संदेष्टापेक्षा मोठे आहे. मी तुम्हास खच्ची सांगतो की स्त्रीपासून जन्मलेले माणसामध्ये बाप्तिस्मा करणारा योहान यापेक्षा कोणी मोठे झाले नाही. जगामध्ये असलेले मनुष्य त्याच्या तुलनामध्ये कोणी येऊ शकत नाही. तो इतके मोठे आहे. योहान इतके मोठे आहे याचं कारण हे नाही का त्याची विद्या करतानी, त्याच्या संपत्ती करतानी, त्याच्याकडे असलेला देवामुळे तो मोठे आहे. काऊन तो संदेशपेक्षा मोठे आहे. प्रवक्तासारखा तो मनुष्य आहे. मनुष्यासारखा तो पापी आहे. एक व्यक्ती येशू ख्रिस्तावर विश्वास करण्याच्या द्वारा त्याच्यामध्ये नवीन स्वभाव येणे आणि पवित्र आत्मा त्याच्यामध्ये जसे प्रवेश करतो, तसेच तो जन्म घेताना पवित्र आत्म्यानं भरून आणि नवीन स्वभावानं जन्म घेतले. यासाठी तो मोठा आहे. संदेष्टापेक्षा मोठा आहे. राजा लोकांपेक्षा मोठा आहे. पहा मी आपल्या दूताला तुझ्या पुढे पाठवतो. तो तुझा मार्ग तुझ्या समोर सिद्ध करील. असे ज्याविषयी लिहिले आहे तो हाच यहोन्ना आहे. यशायाचा 40 अध्याय 3 वचन. घोषणाकरांची वाणी ऐकून येता की अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा. आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा. प्रत्येक खोरे उंच होवे, प्रत्येक डोंगर वा टोकडी सकल होवे. उंचनीच असले तो सपाट होवे वा खडखडीचे मैदान होवे. म्हणजे परमेश्वराचा गौरव प्रगट होईल आणि सर्व मानवजाती एकत्र होऊन मिळून ते पाहिल. कारण हे बोलणे परमेश्वराचे तोंडाचे आहे. घोषणा करा अशी वाणी ऐकू आली तेव्हा कोणी एक म्हणता, काय घोषणा करू. सर्व मानवजाती गावात आहे. तिची सर्व शोभा वतन्या फुलासारखी आहे. अरण्यामध्ये एक शब्द ऐकण्यात येत आहे. हा शब्द कोणाचा आहे. बाप्तिस्मा देणारा योहानचे. मी आपल्या दूताला तुझ्या समोर पाठवत आहे आणि तो तुझे मार्ग सरळ करणार. येशू ख्रिस्ताच्या अगोदर येशू ख्रिस्ताला परिचय करासाठी योहाना बाप्तिस्मा देणारा आला. मी तुम्हास खचित सांगतो की स्त्रीपासून जन्मलेला माणसामध्ये बाप्तिस्मा करणारा योहान यापेक्षा कोणी मोठा झाला नाही. तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे. जगामध्ये जन्मलेल्या सर्व लोकांमध्ये योहाना बाप्तिस्मा देणारा व्यक्ती मोठा आहे. तर येशू ख्रिस्तावर विश्वास करणारा व्यक्ती योहाना बाप्तिस्मा देणाऱ्यापेक्षा मोठे आहे. इथं काय सांगायचे प्रयत्न करून राहिले.
येशू ख्रिस्तामध्ये विश्वास करणारा व्यक्ती स्वर्गामध्ये त्याचा स्टेटस या जगामध्ये जन्मलेल्या सर्व लोकांमध्ये यूहन्ना बाप्तिस्मा देणारा मोठे आहेत, तो त्याच्यापेक्षा मोठे आहे. देवानं आपल्याला या जगामध्ये मोठे होवासाठी नाही बोलावले, देवानं आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये राहासाठी बोलावले, पाप क्षमा प्राप्ती करासाठी बोलावले, नित्य अग्नी कुंडपासून वाचवण्यासाठी आपल्याला बोलावले, न्यायापासून वाचवासाठी त्यानं आपल्याला बोलावले. येशू ख्रिस्त या जगामध्ये धर्माची स्थापना करासाठी नाही आले, तो या जगामध्ये वचन होऊन आले आणि वचन देह धारण केले. तो आपल्या रक्ताच्या द्वारा, आपल्या शरीराच्या द्वारा मानवचे दंड भोगून मनुष्य जातीला छुटकारा द्यासाठी आले. तो मनुष्य जातीच्या छुटकारासाठी आपले प्राण देण्यासाठी आले. यासाठी बाप्तिस्मा देणारा यूहन्नापेक्षा स्वर्गामध्ये ईश्वरचा विश्वास करणारा व्यक्ती मोठे. जगामध्ये असलेले मनुष्यामध्ये बाप्तिस्मा देणारा यूहन्ना मोठे. बाप्तिस्मा करणारा यूहन्ना याच्या दिवसापासून आत्तापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर हल्ला चालला आहे आणि जबरदस्त लोक ते नेटनं घेतात. याचा अर्थ असे की विश्वास करणारे लोक, आम्ही अब्राहमचे वंशज आहे तर ऑटोमॅटिकच आपल्याला स्वर्गाचं राज्य मिळेल असे नाही. येशू ख्रिस्तावर विश्वास करणारे लोक, येशू ख्रिस्तासाठी युद्ध करणारे आणि संघर्ष करणारे आणि त्याचे मागे चालणारे लोकच स्वर्गाच्या राज्याला घेतील. कारण सर्व संदेश व नियमशास्त्र ही यूहन्नापर्यंत संदेश देत आले. तुम्ही तो ग्रहण करणारा मान्य असेल तर जो एलिया येणार तो हाच आहे. मलाखी याचा 4वा अध्याय 5 वचन, पहा परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्व मी एलिया संदेश तुमच्याकडे पाठवीन. तो वडीलचा हृदय त्याच्या पुत्राकडे आणि पुत्राचा हृदय त्याच्या वडीलकडे वळवीत. मी येऊन भूमीला शापेन ताडेन करावे असे न हो. इथे बाप्तिस्मा देणारा व्यक्ती एलिया आहे आणि विश्वास करणाराच व्यक्ती हे गोष्टी ग्रहण करतो. लेकराचे हृदय वडिलाकडे आणि वडीलचे हृदय लेकराकडे हे कार्य करणारा यूहन्ना बाप्तिस्मा देणाराच आहे. योहानच्या सेवाला प्रभू इथे आठवण करून राहिले. या पिढीला मी कोणती उपमा देऊ जी माले बाजारात बसून आपल्या सवंगड्यांस हाक मारून म्हणतात, आम्ही पाव वाजवले तरी तुम्ही नाचला नाही, आम्ही विलाप केला तरी तुम्ही ऊर बांधून घेतले नाहीत. त्यांच्यासारखी ही पिढी आहे. या लोकांची मी कोणासोबत तुलना करू? हे लोक लहान लेकरासारखे आहे आणि हे लोक परिपक्व नाही. कारण योहान आला असून तो खात पीत नाही तरी त्याला भूत लागले असे म्हणतात. मनुष्याचा पुत्र आला तो खातो पितो तरी त्याच्याविषयी म्हणतात की पहा खादाड वा दारूबाज मनुष्य जगत दारांचे वा पापी जनांचे मित्र. परंतु ज्ञान आपल्या कोणत्याच योग्य न्याही ठरत. तुम्ही विश्वास नाही केले तर सत्य सत्य असतो. येशू ख्रिस्तामध्ये त्याच्या काळामध्ये असलेले लोक परिपक्व नाही. त्या लोकांना वचनाचं ज्ञान होते. योहान बाप्तिस्मा खात नाही पीत तर त्याला भूत लागू नाही म्हणतो
आणि मनुष्यपुत्राला तो खातो आणि पितो त्याच्याविषयी असे बोलतो. जगतकर्ता आणि पापी लोकांचे मित्र आहे असे सांगतो. त्या काळामध्ये येशू ख्रिस्तांना त्या काळातल्या लोकांना त्याला ओळखले नाही. संदेष्ट कसे असतो, देवाचे पुत्र कसे असतो, वचन का असतो, यासाठी प्रभू त्या लोकांचा खंडन करत आहे. परंतु ज्ञान आपल्या कृत्यांचे योग्य नाही ठरत, परंतु क्रियाच्या द्वारा न्याय होतो.